करवीर तालुक्यातील वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा मतदारसंघ आजवर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा या मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मागील निवडणुकीत पंचायत समितीसाठी लढलेले इंद्रजित पाटील आणि रवींद्र पाटील यंदा थेट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. तर काँग्रेसने आपले तालुका अध्यक्ष रामकृष्ण बंडोपंत पाटील यांना वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तिन्ही पक्षांनी पंचायत समितीसाठीही उमेदवार उभे केले आहेत. वडणगे पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेकडून चिखली गावातील बळीराम कळके हे उमेदवार असणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवलसिंग राजपूत यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून ते चिखलीचे माजी सरपंच आहेत. तर काँग्रेसकडून सचिन यशवंत चौगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खुपेरे पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेकडून शैलेजा कुडाळकर तर राष्ट्रवादीकडून आशा प्रवीण पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेसकडून देखील अर्चना शिवाजी पाटील या मैदानात असणार आहेत. या मतदारसंघाची थोडक्यात माहिती आपण पाहूया. या जिल्हा परिषद मतदारसंघात वडणगे, चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी, खुपिरे, शिंदेवाडी, साबळेवाडी, हनुमंतवाडी आणि नितवडे या गावांचा समावेश होतो. यामध्ये वडणगे आणि खुपिरे ही दोन मोठी गावे निकालात नेहमीच निर्णायक ठरतात. शिवसेनेने वडणगेतून जिल्हा परिषदेचा उमेदवार दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार देखील वडणगेतूनच येतो. मात्र काँग्रेसने वरणगे या गावातून उमेदवार देत या मतदारसंघात सध्या वडणगे विरुद्ध इतर गावी असा सामना रंगवण्याची एक खेळी करून पाहिली आहे. आता आपण या जिल्हा परिषद उमेदवारांची थोडक्यात माहिती पाहूयात. शिवसेनेकडून मैदानात असलेले इंद्रजित पाटील हे माजी पंचायत समिती सदस्य असून त्यांना आमदार चंद्रदीप नरके यांचा पाठिंबा आहे. इंद्रजित पाटील यांच्या मागे मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी मतदार एकवटू शकतो. गेल्या काही वर्षात वडणगेतील घटनांचा अभ्यास केला तर हिंदुत्व हा मतदानाचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो आणि त्याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. दुसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्र बलराम पाटील. ते PN पाटील गटाचे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते माजी जिल्हा परिषद सदस्य BH पाटील यांचे चिरंजीव आहेत. मात्र गेल्या काही वर्षात रवींद्र पाटील यांना दोन मोठे पराभव स्वीकारावे लागले आहेत. एक पंचायत समिती निवडणुकीत आणि दुसरं वडणगे सरपंच पदाच्या निवडणुकीत, जिथे त्यांच्या गटाचा पराभव झाला होता. तिसरे उमेदवार आहेत काँग्रेसचे बंडोपंत पाटील, जे सध्या काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. ते आमदार सतेज पाटील यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. सुरुवातीला या मतदारसंघातून सचिन यशवंत चौगले उमेदवार असतील अशी चर्चा होती. मात्र इतर पक्षांचे उमेदवार पाहून सतेज पाटील यांनी सचिन चौगले यांना वडणगे पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली आणि रामकृष्ण पाटील यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. रामकृष्ण पाटील यांचा भर वडणगेतील पारंपरिक मते काँग्रेसच्या बाजूने वळवणे, त्याचबरोबर इतर गावातील सर्व प्रकारची मते आपल्या बाजूने वळवण्यावर दिसून येत आहे. वडणगे पंचायत समिती मतदारसंघात सचिन चौगले हे वडणगे गावातून येणारे एकमेव उमेदवार असल्याने त्यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे. इतर उमेदवार बळीराम कळके आणि केवलसिंग राजपूत हे चिखली गावातून येतात. त्यामुळे गाव फॅक्टरमुळे वडणगेतील काही मते सचिन चौगले यांच्या बाजूने जास्तीचे वळू शकतात. खुपिरे पंचायत समिती मतदारसंघात शैलेजा कुडाळकर आणि आशा प्रवीण पाटील यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसच्या अर्चना शिवाजी पाटील ह्या देखील लक्षणीय मताधिक्य घेऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघात कोणता फॅक्टर मतदानावर निर्णायक ठरेल आणि कोणत्या उमेदवाराची पार्टी जड आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.